महामुनी तथागत गौतम बुद्ध यांना नतमस्तक होतो। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। सामाजिक समतेचे प्रतीक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींना अभिवादन करतो। आज या डीके ग्रुपच्या माध्यमातून होणाऱ्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याला उपस्थित राज्याचे ग्रामविकास मंत्री व आपले पालकमंत्री जयकुमार गोरेजी, आपले लोकप्रिय आमदार विजय मालक देशमुखजी, माननीय आमदार देवेंद्र कोठेजी, सचिन कल्याणजी, आमदार विक्रांत पाटीलजी, आपल्या शहराध्यक्ष रोहिणी तळवळकरजी, शशिकांत चव्हाणजी, शहाजी पवार, ज्ञानेश्वरीजी देवकर, सचिन कोंबासे, या ठिकाणी उपस्थित नरेंद्र काळे, संगीता जाधव, मनीष देशमुख, श्रीदेवी फुलारे, रंजिता दैचकोले या ठिकाणी उपस्थित आपण सर्व सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये आलेले सर्व या परिवाराचे सदस्य, या ठिकाणी बसलेले वरवधू ज्यांचा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे। खरं तुम्ही मला देवेंद्र कोठेजी आणि आपल्या शहराध्यक्ष यांनी सांगितलं की गौतम कसबे आणि दशरथ कसबेजींनी या ठिकाणी 18वा सामूहिक विवाह सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे। मला केवळ गौतमनी फोनवर निमंत्रण दिलं आणि जेव्हा मी डीके ग्रुपचं कार्य सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं, मला निश्चित वाटलं की या कार्यक्रमाला मी आलं पाहिजे। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आज नागपुरात आहे, त्यांनाही विनंती केली की मी आज सोलापूरला जातो आहे, कारण नागपूरला मुख्यमंत्री असताना मला जावं लागतं। त्यांनी मला सांगितलं की दशरथ कसबे आणि गौतम कसबे यांचा कार्यक्रम आहे, तो केलाच पाहिजे। मला या ठिकाणी जाण्याचं सूचित केलं। खरं तर या ठिकाणी मला एक गोष्टीचा अभिमान आहे की आज दशरथ कसबेजी आणि गौतम कसबेजी यांच्या डीके ग्रुपच्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींच्या विचाराचा एक मूलमंत्र घेऊन समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाचा मार्ग दशरथ कसबेजी आणि गौतम कसबेजींनी आहे, त्या ठिकाणी दिवा जळला पाहिजे आणि समाजामध्ये क्रांती निर्माण झाली पाहिजे। आणि त्यामुळं सोलापूरच्या आजच्या या दिवशी सोलापूरच्या सामाजिक इतिहासातला महत्वाचा सुवर्णक्षण या ठिकाणी आहे। आणि या ठिकाणी करत असताना आपल्या 18व्या सामाजिक या सोहळ्याच्या माध्यमातून त्यांनी ही परंपरा कायम राखली। या ठिकाणी रुग्णसेवा असेल, कोरोनाच्या काळाच्या संक्रमणामध्ये डीके ग्रुपचं काम असेल, जेव्हा जेव्हा समाजामध्ये एक क्रांतीचा विषय येतो तेव्हा क्रांती करण्याचं काम डीके ग्रुपने केलेलं आहे। आणि जिथे जिथे व्यक्ती आणि समाज अडचणीत आला त्या ठिकाणी डीके ग्रुपनी अंगावर घेऊन त्या ठिकाणी मदत केलेली आहे। आणि या ठिकाणी माननीय जयकुमार गोरेजींनी सांगितलं की या ठिकाणी ज्या पद्धतीने निवडणुकीच्या काळामध्ये आज एक सामाजिक समतेच्या माध्यमातून सर्व समाजाला सोबत घेऊन माननीय जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वामध्ये आमच्या विजयराव देशमुखांच्या, सुभाषराव देशमुखांच्या या ठिकाणी महत्वाच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र कोठेजी, सचिन कल्याण शेट्टीजी आणि आपण सर्व कसबेजी आपण ज्या पद्धतीने सोलापूर महानगरपालिकेमध्ये एक अभूतपूर्व विजय मिळवला आणि आज सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला या ठिकाणी पुरवण्याचा प्रयत्न करतात आहे। मला एक गोष्टीचा अभिमान आहे की आज सामाजिक समतेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम या ठिकाणी होतात आहे। आज मी जास्त वेळ घेणार नाही कारण पुन्हा एकदा पुढे जायला लागणार आहे, त्यामुळे मी एवढंच सांगेन की आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने एक लग्न कार्य सामूहिक पद्धतीने करून परिवारामधील खर्च वाचवून हा जो खर्च वाचेल हा या मुलामुलींच्या समोरच्या जीवनामध्ये हा त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाकरता हा खर्च या ठिकाणी पुढच्या काळामध्ये कामी आला पाहिजे। कारण विवाह सोहळ्यामध्ये कर्जबाजारी होऊन प्रॉपर्टी विकून मुलांचं लग्न करण्याऐवजी सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न करून खर्चाची बचत करून या ठिकाणी हा जो पैसा वाचेल या पैशामध्ये खऱ्या अर्थाने
पुढच्या पिढीचं भविष्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी कर्जबाजारी न होता, या ठिकाणी आपल्यावर आर्थिक संकट न ओढवता या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी एक सामाजिक बांधिलकी तयार केली. एवढंच नाही, खऱ्या अर्थाने या सर्व वधूवरांना त्यांच्या जीवनामध्ये प्रतिष्ठेच्या ठिकाणी आज सामूहिक विवाह सोहळे हे प्रतिष्ठे झाले आहेत. सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न करणं म्हणजे प्रतिष्ठेचं आहे. खऱ्या अर्थाने समाजामध्ये एकरूपता निर्माण करणे आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी जो या ठिकाणी संदेश होता तो पूर्ण करणे आहे आणि संतांच्या भूमीमध्ये संदेश या ठिकाणी पुढे नेणे आहे. शेवटी सामूहिक विवाह सोहळा करणे म्हणजे समाजामध्ये समता निर्माण करणे ही भूमिका अत्यंत महत्वाची आहे. ती दशरथजी गौतमजी आपण स्वीकारली. यापुढेही आपण या ठिकाणी हे कार्य हा रथ हा अविरत चालू राहू द्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामूहिक विवाह सोहळ्याकरता अत्यंत चांगली कन्यादान योजना आणलेली आहे. या कन्यादान योजनेच्या माध्यमातून सुद्धा एक मोठी पुढच्या काळामध्ये कार्यक्रमाच्या कन्यादान योजनेच्या माध्यमातून आपल्याला एक मोठी या ठिकाणी संधी पुढच्या काळामध्ये मी तर असं म्हणेन दशरथजी हा सामूहिक सोहळा 101 जोडप्याचा झाला पाहिजे, जेणेकरून एक मोठं या ठिकाणी कार्य या ठिकाणी उभं होईल आणि 101 जोडप्याचा सामूहिक विवाह या ठिकाणी जर उभा केला तर निश्चितपणे राज्याचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला येतील. आपण या कार्यक्रमाला अजून मजबूत करू. मला विश्वास आहे की पुढचा सामूहिक विवाह सोहळा हा या ठिकाणी अजून त्या ठिकाणी क्रांती करणारा असेल, समाजाला मजबूत करणारा असेल. मी पुन्हा एकदा आपल्या कार्याला शुभेच्छा देतो. आपण जे कार्य हे उभं केलं आहे ते कार्य आपण पुढे न्यावं. राज्याचे ग्रामविकास मंत्री अत्यंत कणखर आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी सोलापूर जिल्हा पालकमंत्री म्हणून एक प्रचंड विकासाची भूमिका त्यांनी उभी केलेली आहे. राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी खऱ्या अर्थाने एक मोठं पाठबळ आमच्या जयकुमार गोरे यांच्या मागे उभे केलेलं आहे आणि जयकुमार गोरेचं पाठबळ पूर्ण सोलापूरच्या जनतेच्या पाठीची आणि आमचे सर्व आमदार या ठिकाणी प्रचंड ताकदीने सोलापूरला महाराष्ट्राचा क्रमांक 1 जिल्हा केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. मी राज्याचा महसूल मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सरकार, आपलं सरकार, आमचं सरकार, आपलं सरकार जे या ठिकाणी जयकुमार गोरेजींनी सांगितलं, देवेंद्र कोठेजींनी मला सांगितलं, मला विजय देशमुखजींनी सांगितलं, पण देवेंद्र कोठेजींनी प्रामुख्याने विधिमंडळात मांडलं. मी तुम्हाला आश्वस्त करतो की लवकरच आपल्या सत्ता प्रकार जो येच आहे या शहराला येच लावून ठेवला आहे, या शहराला B2 लावून ठेवला आहे. लवकरच येचही निघेल, B2ही निघेल आणि सर्व घरं या शहरातले सर्व घरं हे फ्री होल्ड केल्या जातील, मालकीत्व दिल्या जाईल. यानंतर B2 H हे सर्व निघाल्यामुळं आपल्या सर्वांना आपली मालमत्ता ही फ्री होल्ड करून त्याचा सत्ता प्रकार 1 नंबरवर आणता येईल. याकरता जी माझ्यावर जबाबदारी आहे. कारण राज्याचं देवेंद्र फडणवीस सरकार आणण्याकरता सोलापूरने जी मदत केली आहे ती मदत तुमचे सर्वांचे मताचं कर्ज आमच्यावर आहे. तुमच्या मताचं कर्ज आमच्यावर आहे. सोलापूरनं जर आम्हाला मदत केली नसती तर देवेंद्र फडणवीसांचं सरकार नसतं आलं, देवेंद्रचं सरकार नसतं आलं, तर मी महसूल मंत्री झालो नसतो, जयकुमार गोरे मुख्यमंत्री झाले नसते. तुम्ही दिलेल्या मदतीमुळे आमचं सरकार आलं. त्यामुळं आमचं प्रत्येक कार्य तुमच्या समर्पित आहे. आम्ही जे आज कार्य करतोय हे तुमच्यामुळे करतोय, तुम्ही दिलेल्या मतामुळे करतोय, तुम्ही दिलेल्या 3 आमदारामुळे करतोय. आणि त्यामुळं एवढंच नाही, ज्या ताकदीची महानगरपालिका तुम्ही आम्हाला निवडून दिलेली आहे, गौतम सारखा एक इमानदार सच्चा कार्यकर्ता आपण निवडून दिलेला आहे. असे इमानदार कार्यकर्ते ज्यामुळे आता या सोलापूरचा चेहरा मोहरा बदलणार आहे. आमच्या महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि पालकमंत्र्यांनी आम्ही सर्व आमदार मिळून आणि मी राज्याचा मंत्री म्हणून निश्चितपणे सोलापूरमध्ये एकही प्रश्न पुढच्या 5 वर्षात शिल्लक राहणार नाही अशी हमी जयकुमार गोरेजी यांनी मी देतो. पुन्हा एकदा वधूवरांना त्यांचं जीवन मंगलमय राहो, त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या जीवनात कुठलाही अमंगल घटना घडू देऊ नको असं सिद्धरामेश्वरला प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव